तर मुलांना मागच्या तासामध्ये आपण ईमेल बद्दलची माहिती बघितली. ईमेल ही संकल्पना समजून घेतली की ईमेल कशासाठी वापरतात, नेमकं ईमेल म्हणजे काय, ईमेलच्या माध्यमातून काय आपण करू शकतो. मग ईमेल ॲड्रेसची माहिती आपण बघितली, त्यामध्ये युजर नेम, डोमेन नेम काय आहे हे आपण समजून घेतलं. तर मग आता असं हे ईमेल अकाउंट कसं तयार करायचं आपण आज बघूयात. तर पहिल्यांदा काय केलंय, गुगल क्रोम ओपन केलेलं आहे आणि इथे सर्च बॉक्समध्ये आपण काय करायचंय, gmail.com टाईप करायचंय. मग हे पेज डिस्प्ले झाल्यानंतर जीमेल ईमेल फ्रॉम गुगलवर क्लिक करा आणि त्यामध्ये क्रिएट अन अकाउंट या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं. क्रिएट अन अकाउंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक फॉर्म आलेला दिसतो. त्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची माहिती भरायची असते, फर्स्ट नेम, लास्ट नेम. मग आपल्याला त्या ॲड्रेसमध्ये लागणारं युजर नेम काय टाकायचं ते आपणच टाकायचं आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारा पासवर्डसुद्धा आपल्यालाच टाकायचा आहे. तर बघूयात आता इथे आपण काय करूयात. समजा फर्स्ट नेम काय टाकलं मी, ए टाकलं आणि लास्ट नेम काय टाकलं, XYZ टाकलं. आता युजर नेम टाकत असताना आपण आपलं नावही घेऊ शकतो, नाव किंवा आपलं फर्स्ट नेम लास्ट नेम याचं कॉम्बिनेशन घेऊ शकतो, किंवा मग आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं घ्यायचं असेल युजर नेम तर आपण घेऊ शकतो. तर मग आता इथे आपण बघूया ह्याचं कॉम्बिनेशन आपण घेऊयात, XYZ. ठीक आहे. आता ह्यासाठी आपण काय करूया, पासवर्ड द्यायचा आहे. पण बघा आपण जेव्हा पासवर्डच्या बॉक्समध्ये आलो तेव्हा इथे काय आलेलं आहे, दॅट युजर नेम इज टेकन, ट्राय अगेन. म्हणजे आपण हे जे काही युजर नेम घेतलेलं आहे ते ऑलरेडी कोणीतरी वापरलेलं आहे. म्हणजे बघा युजर नेम सुद्धा कसा पाहिजे, इथे युनिक पाहिजे. तर त्यामुळे आपल्याला काय म्हणतं, ट्राय अनदर. तर मग आपण काय करूयात की ह्याच्यामध्येही आपण काही बदल केले तर चालतात. तर बघू आपण बदल करून बघूयात. आपण इथे काय करूया, @1 1 ठीक आहे. फक्त बदल काय केला मी, त्याच्यासमोर 1 घेतला. तर हे सुद्धा तिथे कोणीतरी वापरलेलं आहे, म्हणून इथे जे काही त्यांनी सजेशन्स दिलेले आहेत आपण ते सजेशन्स काय करू, त्यापैकी एक निवडूयात. की इथे त्यांनी काय दिले, XYZ 890 हे आपण युजर नेम म्हणून घेतलेलं आहे. आता पासवर्ड देत असताना काय करायचं की नुसतं कॅरेक्टर्स कधी द्यायचं नाही. तर पासवर्ड हे देताना कीबोर्डवरचे काही चिन्ह, अंक आणि अल्फाबेट्स यांचा वापर करून आपण पासवर्ड द्यायचा. म्हणजे तो पासवर्ड कसा होतो, स्ट्रॉंग होतो, सहजासहजी कोणालाही ओळखता येत नाही. तर पहिल्यांदा इथे पासवर्ड देताना लक्षात घ्या की काय कमीत कमी 8 कॅरेक्टरचा तिथे पासवर्ड असणं गरजेचं आहे. तर बघूया आपण इथे आता एक पासवर्ड देऊया. तर मी ह्याच्यामध्ये काही अक्षर घेते. आणि इथे दिलेला पासवर्डच परत आपल्याला इथे टाईप करायचा आहे. आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. तर इथे काय आलेले, प्लीज चूज ए स्ट्रॉंगर पासवर्ड आणि ट्राय मिक्स ऑफ लेटर्स, नंबर्स अँड सिम्बॉल्स. मी काय केलं होतं, फक्त कॅरेक्टर्स आणि नंबर्स घेतले होते. तर त्यांनी अजूनही यापेक्षाही काय सांगितलेलं आहे, स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही टाईप करा असं सांगितलेलं आहे. तर बघूया आपण.
नेक्स्ट बटनवर क्लिक केलं. जर आपला योग्य असा पासवर्ड असेल, स्ट्रॉंग पासवर्ड असेल, तर आपल्याला पुढचं पेज डिस्प्ले होईल. त्याच्यावर अजून माहिती आपल्याला भरायची आहे. तर ती कुठली माहिती आहे आपण बघूया. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तिथे काहीतरी प्रॉब्लेम आला मुलांना, म्हणून परत काय केलेलं आहे यांनी की परत पहिल्यापासून आपल्याला हा फॉर्म भरावा लागतोय. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी मी भरतीये. आणि काय केलं मी, नेक्स्ट वर क्लिक केलेलं आहे. तर बघा, इथे परत पुढचा फॉर्म डिस्प्ले झालाय. त्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे. तर इथे काय आहे, फोन नंबर आणि त्याच्या खाली आहे ईमेल ॲड्रेस. आता हे दोन ज्या गोष्टी आहेत ह्या काय आहेत, ऑप्शनल आहेत. आपण नाही दिल्या तरी चालतात. पण ह्या कशासाठी द्यायच्यात, जर पुढे चालून जर आपला ईमेलचा पासवर्ड जर आपण विसरलो तर ते रिकवर करण्यासाठी ह्या गोष्टींचा आपल्याला वापर करता येतो. आणि इथे त्याच्यानंतर खाली जे आहे इथे आपली बर्थ डेट द्यायची आहे. आपण जर तयार करत असू काय, आपलं स्वतःचं ईमेल अकाउंट तयार करत असू, तर आपण आपली स्वतःची काय करायची आहे, बर्थ डेट इथे द्यायची आहे. ठीक आहे. त्या खाली आहे जेंडर, म्हणजे इथे तुम्ही मेल फिमेल काय आहात ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आपण काय करूयात, जे असेल ते सिलेक्ट करूया आणि त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. तर बघा, इथे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसी अँड टर्म्स, की तुम्ही ह्या गुगल अकाउंटद्वारे जे काही माहिती वगैरे ॲक्सेस केली जाते किंवा बघितली जाते गुगल, तर त्याच्या सिक्युरिटीचे जे काही नियम आणि अटी आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. ह्या गोष्टी मी ह्याच्या आधीच पूर्वीच वाचलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता तर मी काही वाचणार नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः तयार करता तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेल वाचूनच मग काय करायचं, आय ॲग्री ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे हे काय दिलेलं असतात, नियम आणि अटी असतात. प्रत्येक वेबसाईटच्या ईमेल अकाउंट वापरण्यासंबंधीचे काही नियम आणि अटी असतात. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर नियम व अटींचे हे पेज आपल्याला डिस्प्ले झालेलं दिसतं. आणि नियम आणि अटींच्या नंतर तुम्हाला जर त्या अटी मान्य असतील तर आय ॲग्री यावर आपण काय करायचंय, क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपलं ईमेल अकाउंट किंवा जीमेल अकाउंट तयार झालेलं. तर बघा, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आपलं जीमेल अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि मग इथून आपण काय करू शकतो, हव्या त्या व्यक्तीला की ज्यांचं ईमेल अकाउंट आहे त्यांना काय करू शकतो, संदेश पाठवू शकतो. किंवा आपल्यालाही हे इथेच काही संदेश पाठवलेले संदेश आपण इथे बघू शकतो.
याच्या व्यतिरिक्त आपल्याला इथे बऱ्याच सुविधा पुरवलेल्या असतात, बरेच याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. या सगळ्यांचा अभ्यास आपण आता पुढच्या तासामध्ये करूयात. तर एकदा तुमचं अकाउंट तयार झालं, युजर नेम पासवर्ड मिळाला की तुम्ही काय करू शकता, हे अकाउंट वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ईमेल अकाउंट आपलं तयार करू शकतो.